नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी किचनमध्ये। तर आज आपण करणार आहोत ज्वारीचे नूडल्स। याकरता तुम्हाला विकत नूडल्स आणायची आवश्यकता नाही आहे। घरच्या घरी मस्त पौष्टिक अशी ज्वारीचे नूडल्स होतात। याकरता 1 कप ज्वारीचे पीठ घेतलं आहे, ते आपण यामध्ये टाकूया। ज्वारीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं। एका चमच्याने आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। गरम पाणी घेतलेलं आहे मी इथे, 1/2 कप पाणी आपल्याला लागणार आहे। तुम्ही जास्त पाणी टाकू नका। आपण भाकरीचे पीठ मळतो त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्या। बस झालं, अजून थोडं टाकूया गरम पाणी। या पिठाची छान आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने व्यवस्थित याला ढवळून घ्या। एक कप पिठाला 1/4 कप पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे। हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून याला 20 मिनिटं आपण छान झाकून ठेवूया। पीठ झाकून ठेवायचं आहे 20 मिनिटाकरता। ज्वारीचे पीठ चांगले मुरते तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ। कांदा लांब कापून घ्यायचा, त्यानंतर आपण गाजर कापून घ्यायचं आहे त्या पद्धतीनेच। नंतर मग शिमला मिरची एक घेतलेली आहे, ती पण कापून घ्यायची लांब लांब। कोबी कापून घ्यायची आहे लांब लांब आपल्याला, आणि लसूण बारीक चॉप करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला भाज्या सर्व कट करून घ्यायच्या आहेत। या पिठावरचं आपण झाकण काढून घेऊया। आपले पीठ छान कोमट असं झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या। जर पीठ सैलसर झालं असेल तर यामध्ये थोडंसं पीठ टाकून, ज्वारीचं कोरडं पीठ टाकून तुम्ही मळू शकता। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला। अगदी आपण भाकरीचे पीठ मळतो त्याप्रमाणे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी सैलसर पण नाही आणि अगदी घट्टही नाही। जितकं छान तुम्ही पीठ मळाल तितकं छान शेवई तुमची बोटवे छान पडतील। छान नूडल्स आपले मोकळे मोकळे होतील। बघा, या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे मी। सहज आपल्या हातामध्ये बसत आहे, अगदी चिकटही नाहीये। जशा आपल्या भाकऱ्या सहज वळतात त्याप्रमाणे पीठ वळलेलं आहे। बघा, छानसा गोळा तयार झालेला आहे आणि पीठ असं छान मळून घ्यायचं आहे। चला मग, इथे मी मध्यम आकाराचा साचा घेतलेला आहे। अशा पद्धतीचं तुम्हाला शेवयाचा साचा घ्यायचा आहे। त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये शेव टाकून घेणार आहोत, नूडल्स टाकून घेणार आहोत। याला थोडंसं तेल लावून घेऊया। साचा मी यामध्ये टाकलेला आहे। चला मग, हा ज्वारीच्या पिठाचा गोळा आपण तयार केलेला आहे लांबट, तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आतमध्ये पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याच्यावरती त्याचं झाकण लावून घेणार आहोत। या पद्धतीने पूर्ण चाळणभर आपण शेवई सोडणार आहोत। या शेवईवरती आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे आपले जेव्हा आपले शेवई उकडतील तर ते मोकळे मोकळे निघतील। त्याप्रमाणे आपण हे तेल असं सगळीकडे लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने चमच्याने पण शेवईवर तेल अलगद हाताने मी लावलेलं आहे, सोडू शकता। चला मग, याला आपण उकळून घेऊया। आधीच मी टोपामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, आपलं पाणी उकळलेलं आहे। यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत। आपल्याला हे छान उकडू द्यायचं आहे। याला वाफवून घेऊया आपण। याच्यावरती आपण आता झाकण लावणार आहोत। मध्यम गॅसवरती आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती आपण 15 मिनिटं आपले हे ज्वारीचे नूडल्स शिजवून घेतलेले आहेत, वाफवून घेतलेले आहेत। मी गॅस बंद केलेला आहे। चला मग आपण झाकण काढून बघूया।
हे बघा आपले नूडल्स छान वाफवून झालेले आहेत. आता याला आपण थंड करून घेऊया. आपले हे बोटवे ज्वारीचे थंड झालेले आहेत. आपण याला आता हलक्या हाताने मोकळे करून घेणार आहोत. बघा सहजरित्या आपले बोटवे निघत आहेत. या पद्धतीने तुम्ही याला मोकळं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बोटवे आपण हलक्या हाताने छान वेगवेगळे करायचे आहेत. तुमचे ज्वारीचे बोटवे व्यवस्थित शिजले वाफवले असतील तर ते हे बघा अशा पद्धतीने सहज निघतात. हे बघा तांदळाचं व मैद्याचे पीठ चिकट असल्या कारणाने ते चिकट नूडल्स बनतात. हे बघा हे ज्वारीचे पीठ च्या आपण नूडल्स बनवलेले आहेत. किती छान मोकळे मोकळे झालेले आहेत. आणि जर तुमचं पीठ फ्रेश असेल बारीक दळलेलं असेल तर अशा पद्धतीचं ज्वारीच्या पिठाचे तुमचे नूडल्स तयार होतात. चला मग याला आपण छानपैकी फोडणी देऊया. गॅस पेटवलेला आहे. मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आपण बारीक चिरलेला लसूण यामध्ये टाकणार आहोत. लसूण जास्त आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे. 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. लगेचच आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत. एक उभा कांदा चिरलेला तो आपण यामध्ये टाकणार आहोत. थोडा हाताने त्याला मोकळा मोकळा करून घ्या. छान हलका परतून घेणार आहोत आपण हा कांदा. याला पण आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे. यामध्ये आपण शिमला मिरची गाजर आणि कोबी टाकणार आहोत. हे सर्व भाज्या आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत. हलक्या शिजून घ्यायच्या आहेत. जास्त पूर्ण शिजून घ्यायच्या नाही आहेत तुम्हाला भाज्या. ह्याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकणार आहे 2 चमचे. शेजवान चटणीमध्ये सोया सॉस असतो, लाल तिखट मीठ असतं, चिली सॉस असतं, म्हणून आपण फक्त शेजवान चटणी टाकणार आहोत. चला मग यामध्ये टाकून घेणार आहोत. हे सर्व छान परतून घेणार आहोत. 2 मिनिटं छान परतायचं आहे. थोडंसं अर्धा चम्मच इथे मी लाल तिखट टाकत आहे. तुम्ही याऐवजी सोया सॉस टाकू शकता, बेडगी मिरची टाकू शकता. चला रेडी झालेला आहे याचा. हे नूडल्स याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. याला पटकन आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिठाची गरज लागली तर तुम्ही वरून मीठ टाकू शकता, पण आपण ज्वारीच्या पिठामध्ये मीठ टाकलं होतं. छान चटपटीत असे नूडल्स आपले तयार झालेले आहेत. मस्त याला ढवळून घेणार आहोत. दिसायला पण बघा किती टेम्पटिंग दिसत आहे. तुम्हाला बाहेरून नूडल्स विकत आणायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी नूडल्स बनवून मुलांना खाऊ घालू शकता. मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत हा पौष्टिक पदार्थ तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा. अशा पद्धतीने आपले नूडल्स तयार झालेले आहे. तुम्हाला हे चटपटीत पौष्टिक नूडल्स कसे वाटले हे तुम्ही कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.